आजचा पॉइंट काय बघा, आर्क लेंथ अँड एरिया ऑफ सेक्टर हा या चॅप्टर मधला लास्ट पॉइंट आहे. एक एक्सरसाइज आपला झालाय. आता हा जो पॉइंट आहे ह्याच्यावर बेस्ड जे काही फॉर्म्युलेज आहेत त्याच्यावरून नेक्स्ट एक्सरसाइज आहे आपला 1.2 आणि मग आपला चॅप्टर इथं संपणार आहे. तर पहिल्यांदा बघा आर्क लेंथ म्हणजे काय ते आपण बघूयात आणि एरिया ऑफ सेक्टर म्हणजे काय असतं ते आधी बघूयात. आता आर्क लेंथ आणि सेक्टर हे कुठल्या चॅप्टर मध्ये येतात किंवा कुठल्या पॉइंट मध्ये येतात, सर्कल मध्ये येतात. बरोबर, सर्कल म्हणजे काय, वर्तुळ असतं आपलं, बरोबर का. मग सर्कलशी रिलेटेड बेसिक सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, बरोबर. सेंटर असतो हा सर्कलचा, सेंटर मधून लाईन जी सर्कलचा कुठलाही एक पॉइंट जॉईन करते ती काय असती, रेडियस असते. रेडियस आपण कशाने दाखवतो, आर ने दाखवतो, बरोबर. त्यानंतर रेडियस इकडे एक रेडियस आणि परत अजून एक इकडे, किंवा सर्कल वरचे कुठलेही दोन पॉइंट्स जोडणारी लाईन जी सेंटर मधून जाते ती काय असते, डायमीटर असते, बरोबर. आणि डायमीटर किती असतो, d इज इक्वल टू 2r, बरोबर. डायमीटर किती असतो, 2 टाइम्स रेडियस असतो. हे सगळं बेसिक आपण 9वी 10वीत बघितले आहे, तरी मी अजून एकदा रिवाइज करते तुम्हाला. त्यानंतर आता हा झाला रेडियस झाला, डायमीटर झाला. त्यानंतर कॉर्ड असती, बरोबर. सर्कल वरचे कुठलेही दोन पॉइंट्स जोडणारी लाईन म्हणजे काय असती, कॉर्ड असती. कॉर्ड म्हणजे काय, जीवा, बरोबर. आता आपल्याला काय बघायचं, आर्क. आर्क म्हणजे काय, आता इथं आपण एक रेडियस कन्सिडर केली आहे, बरोबर. अशीच अजून एक रेडियस कन्सिडर केली. इथं सेंटर मधून सर्कल वरचा हा पॉइंट जोडणारी अजून एक रेडियस कन्सिडर केली, ठीक आहे. आणि इथं एक काहीतरी अँगल तयार होतोय, ह्याला आपण नाव काय दिलं, थीटा, बरोबर. अँगल जनरली आपण थीटाने दाखवतो. तर ह्या दोन रेडियस आणि ह्यांच्या मधला हा जो अँगल आहे तो किती आहे, थीटा. तर हा जो काही पोर्शन आहे सर्कलचा ह्याला आपण काय म्हणणार आहे, सेक्टर म्हणणार आहे. सेक्टर म्हणजे काय, मराठीत वर्तुळ पाकळी असं म्हणतात. म्हणजे अख्ख्या सर्कल मधला एक छोटासा भाग किंवा छोटासा पार्ट म्हणून ह्याला काय म्हणतो आपण, सेक्टर किंवा वर्तुळ पाकळी, मराठीत असं म्हणतात त्याला. तर सेक्टर कशाने दाखवणार आपण, एस ने दाखवणार, बरोबर. आणि ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंतचा हा जो रिजन कव्हर झालेला आहे ह्याला काय म्हणायचं, आर्क म्हणायचं. काय म्हणतो आपण ह्याला, आर्क म्हणतो, बरोबर. आता बघा आपण इथे अशी एक लाईन ड्रॉ केली. सर्कल, टोटल सर्कल कितीचा असतो, 360 डिग्रीचा असतो, बरोबर. सर्कल म्हणजे एक 1 रोटेशनच असतं अँगलचं, बरोबर. कितीचा असतो, 360, बरोबर. मग आता इथून मधून एक लाईन ड्रॉ केली तर सर्कलचं 2 पार्ट मध्ये कन्वर्जन झालं, बरोबर. मग हा कितीचा येणार, 360 च्या अर्धा, 360 च्या अर्धा म्हणजे किती, 180 अंश. आणि हा दुसरा कितीचा होणार, 180 अंश, बरोबर. हा 180 चा झाला आणि हा 180 चा झाला. आता ह्या 180 च्या पार्ट मधला हा जो आहे तो 180 पेक्षा छोटा आहे, बरोबर. म्हणून ह्या आर्कला कसा आर्क म्हणतो आपण, मायनर आर्क. हा जो आपण आर्क कन्सिडर केलाय हा छोटा आर्क येतो, 180 पेक्षा लहान येतोय, कारण ह्या लाईन पासून खालचं डिस्टन्स 180 आहे, त्याच्यापेक्षा हा छोटा आहे, म्हणून हा कुठला झाला, मायनर आर्क, बरोबर. आणि हा सोडून उरलेला जो पोर्शन आहे तो कुठला झाला, हा सगळा वरचा जो आहे तो कुठला झाला, मेजर आर्क, बरोबर. हा झाला मायनर आर्क आणि हा झाला मेजर आर्क. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत, तरी मी अजून एकदा तुम्हाला रिवाइज करते, आठवण करून देते. आणि इंग्लिश मधून काय काय नावं आहेत ते बघा. रेडियस, आर रेडियस म्हणजे काय, जीवा, बरोबर. आणि सॉरी, कॉर्ड म्हणजे जीवा असते, रेडियस म्हणजे त्रिज्या, बरोबर. रेडियस म्हणजे त्रिज्या. डायमीटर म्हणजे काय असतो, व्यास, बरोबर. कॉर्ड म्हणजे काय असते, जीवा. त्यानंतर हा काय आहे, आर्क. हा मायनर आर्क आहे आणि हा मेजर आर्क आहे. सेक्टर म्हणजे हा जो रिजन आहे तो, त्याला काय म्हणायचं, वर्तुळ पाकळी. आता हे कशासारखं दिसते बघा, केक.
केकचा पण शेप आपला बऱ्यापैकी असा राऊंडच असतो, बरोबर. सपोज तुमचा बर्थडे आहे आणि तुमच्या बर्थडेला केक आणलाय हा असा राऊंड शेपचा, तर तुम्ही काय करतात बर्थडे सेलिब्रेट करताना, इथून असं इथं एका साईडनी कट करता आणि परत इकडं दुसऱ्या साईडनी कट करता आणि हा एक पीस काढता आणि तो तुम्ही खाता किंवा फ्रेंड्सना देता, फॅमिली मेंबर्सना देता, बरोबर. सेम तसंच आहे सर्कलच्या केसमध्ये सुद्धा. सर्कल मधला ह्या अख्ख्या सर्कल मधला हा एवढाच पार्ट कन्सिडर केलाय आणि त्याला काय नाव दिलंय, सेक्टर, म्हणजेच काय वर्तुळ पाकळी. आणि ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत जे डिस्टन्स आहे हे ह्याला काय म्हणतो आपण, आर्क, बरोबर. मग आर्क मध्ये दोन टाइप्स आहेत आर्क. एक तर आपण आर्कची लेंथ काढू शकतो आणि आर्कचं मेजर काढू शकतो. आर्कची लेंथ म्हणजे त्याची लांबी, तो केवढा आहे ते, बरोबर. आणि मेजर म्हणजे त्याचं माप, आर्कचं माप काढायचं असेल तर आर्कची लेंथ इथं ह्या चॅप्टर मध्ये जी आपली आर्क लेंथ आहे, आर्कची लेंथ आहे ती एस नी दाखवली. कशाने, एस. एस लेटर कशासाठी वापरले, आर्कच्या लेंथ साठी. जनरली आपण एल वापरतो, एल, बरोबर. पण इथं एस वापरले आणि तुमच्या बुक मध्ये पण एसच घेतले, त्यामुळे आपण पण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना किंवा फॉर्म्युले लिहिताना एसच्या फॉर्म मध्येच लिहिणार आहे. आणि हे जे मेजर आहे, मेजर काढायला सांगितलं असेल किंवा क्वेश्चन मध्ये मेजर ऑफ दी आर्क असा काहीतरी प्रश्न विचारला तर त्यावेळी काय काढायचं, थीटा. थीटा म्हणजेच काय, अँगल. हा जो इथं अँगल बनवलेला आहे तो त्यावेळी काढायचा आहे. प्रश्नात काय विचारले त्याच्यावरून कुठला फॉर्म्युला वापरायचा ते ठरवायचं. म्हणजे लेंथ ऑफ आर्क विचारला असेल तर एस इज इक्वल टू, मी फॉर्म्युला सांगणार आहे तुम्हाला पुढे, तर एस चा फॉर्म्युला वापरायचा. आणि मेजर विचारलं, मेजर ऑफ आर्क, तर तो कुठला फॉर्म्युला वापरायचा, थीटाचा, अँगलचा फॉर्म्युला वापरायचा, बरोबर. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या, बेसिक ज्या आहेत त्या व्यवस्थित, म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. मग आता पुढे काय बघूयात आपण की फॉर्म्युले कुठले कुठले तुम्हाला लागणार आहे तिथं किंवा एक्झाम्पल्स. 1.2 जो एक्सरसाइज आहे त्याच्यामधले क्वेश्चन्स कुठल्या फॉर्म्युलाजवर बेस्ड आहेत ते बघूयात आता. मग पहिल्यांदा आर्क लेंथ काढण्याचा फॉर्म्युला. आर्क लेंथ काढायची असेल आपल्याला तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय, त्याच्यासाठी नोटेशन काय, एस, बरोबर. आर्क लेंथ काढायची असेल, फाइंड द आर्क लेंथ असा क्वेश्चन असेल तर काय, एस इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, आर थीटा, आर इंटू थीटा. हा जो आर्क आहे ह्याची तुम्हाला जर लेंथ विचारली तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, आर इंटू थीटा, वेअर आर इज व्हॉट, रेडियस ऑफ द सर्कल अँड थीटा इज व्हॉट, हा जो सेंट्रल अँगल आहे तो. सेंट्रल अँगल का म्हणतोय, सेंटर आहे ना हा सर्कलचा, इथं हा अँगल तयार झालाय म्हणून या अँगलला आपण कसला अँगल म्हणतोय, सेंट्रल अँगल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो अँगल आहे थीटा इज इन रेडियन. हा नेहमी या फॉर्म्युल्यात वापरताना रेडियन मध्येच घ्यायचा आहे. डिग्री मध्ये घेतलं तर आन्सर चुकणार तुमचं. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आणि त्यांनी फॉर्म्युल्यातच सांगितले, म्हणजे वापरतानाच प्रत्येक वेळी एक्झाम्पल मध्ये हा जो अँगल आहे हा रेडियन मध्येच तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला सपोज क्वेश्चन मध्ये डिग्री मध्ये दिला असेल तर त्याचं रेडियन मध्ये कन्वर्जन करायचं आणि मग सॉल्व्ह करायचं, मग मल्टिप्लिकेशन करायचं आरच्या व्हॅल्यू सोबतच. ठीक आहे. आर्क लेंथचा हा फॉर्म्युला आहे काय, एस इज इक्वल टू आर थीटा. हे फॉर्म्युले व्यवस्थित समजून घ्या आणि व्यवस्थित लक्षात ठेवा. हे फॉर्म्युले जमले म्हणजे लक्षात राहिले की तुम्हाला 1.2 मधले सगळे क्वेश्चन सोडवता येतील. सोपा आहे एक्सरसाइज, काहीच अवघड नाहीये त्याच्यामध्ये. तर हा आर्क लेंथचा फॉर्म्युला झाला एस इज इक्वल टू आर थीटा. त्यानंतर एरिया ऑफ सेक्टरचा, एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय बघा, एरिया ऑफ सेक्टर ए नी दाखवतो आपण, बरोबर. कुठलाही एरिया, तर सर्कलचा एरिया जरी दाखवायचा असला तरी ए नीच दाखवतो. आणि एरिया ऑफ सर्कल, सर्कलच्या एरियाचा, एरिया म्हणजे काय, क्षेत्रफळ. सर्कल वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचा फॉर्म्युला काय आपला,
पाय आर स्क्वेअर. बरोबर. बेसिक फॉर्म्युला हा खूप वेळा वापरलाय आपण, स्कूल लेवल पासून वापरतो. बरोबर. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे? A इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. बरोबर. आणि इथं आता आपला एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय आहे बघा, हाफ इंटू आर स्क्वेअर थीटा. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय आहे? हाफ इंटू आर स्क्वेअर थीटा. कन्फ्युजन करायचं नाही. हा एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे. बरोबर. म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचा. आणि हा कसला आहे? एरिया ऑफ सेक्टर. म्हणजे ही जी वर्तुळ पाकळी आहे, या वर्तुळामध्ये एक छोटासा पार्ट कन्सिडर केलाय, त्याचं क्षेत्रफळ काढण्याचा काय फॉर्म्युला आहे? A इज इक्वल टू हाफ इंटू आर स्क्वेअर थीटा. बरोबर. आता बघा अजून आपण याच्यावरून काय मिळवू शकतो का? हाफ ॲज इट इज. आर स्क्वेअरला आपण आर इंटू आर असं लिहू शकतो आणि इंटू थीटा ॲज इट इज. ठीक आहे. आता ह्याच्यामधले हे जे आर थीटा आहे, आर थीटा, ते आर थीटा म्हणजे काय आहे? आर्क लेंथ आहे. बरोबर. आर्क लेंथचा फॉर्म्युला आत्ताच आपण काय बघितला? एस इज इक्वल टू आर थीटा. म्हणजे ह्या आर थीटाच्या ऐवजी आपण एस लिहू शकतो. म्हणजे कसं लिहिणार? हाफ इंटू आर इंटू एस. असाही आपला एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला येऊ शकतो. किंवा एरिया आणि आर्क लेंथचा मधलं रिलेशन, एरिया ऑफ सेक्टर आणि आर्क लेंथ ह्यांच्यातलं हे रिलेशन येऊ शकतं. पोच केलं का? जे फॉर्म्युले बघितले त्याच्यावर बेस्ड एक्सरसाइज 1.2 मधले आता आपण क्वेश्चन्स बघणार आहेत. टोटल 10 प्रश्न आहेत, 10 क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये. इझी आहेत, काही अवघड नाही आहे याच्यामध्ये. ठीक आहे. पहिला प्रश्न काय बघा, फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ अ सर्कल. म्हणजेच काय करायचं आपल्याला? आर्कची लेंथ काढायची. प्रश्न नीट वाचायचा आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी गिवन आहेत आणि आपल्याला काय फाइंड करायचंय ते पहिल्यांदा प्रश्न वाचल्यावरच तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आणि मग कुठला फॉर्म्युला वापरायचा ते त्याच्यावरून ठरवायचं. तर फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ अ सर्कल. म्हणजे आपल्याला आर्क लेंथ काढायची आहे सर्कलची. which subtends an angle of 108 degree. आता त्यांनी आपल्याला अँगल दिलाय ऍट द सेंटर. म्हणजे सेंटर सोबत तो कितीचा अँगल करतोय? थीटा. थीटाची व्हॅल्यू दिली. किती दिली? 108 डिग्री दिली. बरोबर. आणि रेडियस दिले. द रेडियस ऑफ द सर्कल इज, आर ची व्हॅल्यू दिली किती? 15 सेंटीमीटर. म्हणजेच काय बघा, सपोज तुमच्याकडे असं सर्कल आहे. डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये कसं होतं हे बघा. त्याच्यामध्ये हा असा एक सेक्टर आहे तुमच्याकडे. ठीक आहे. आणि ह्या सेक्टरने इथं असा हा 2 पॉइंट्सच्या मध्ये एक आर्क तयार केलाय, मायनर आर्क. आणि ह्याची तुम्हाला लेंथ काढायची. आणि काय काय दिलंय त्यांनी? हा जो काही हे जे काही आहे आर्क, ह्याने कितीचा अँगल केलाय? इथं सेंटर सोबत हा सेंटर आहे 108 डिग्री. म्हणजेच हा थीटा आहे आपला. बरोबर. आणि रेडियस किती आहे याची? आर 15 सेंटीमीटर. बरोबर. ही पण रेडियसच आहे, ही पण रेडियसच आहे. दोन्ही लाईन सेंटर मधूनच सर्कल वरती पॉइंट्स जॉईन करणाऱ्या त्या 2 लाईन्स आहेत. कळालं? त्यामुळे थीटाची व्हॅल्यू किती येणार? 108 डिग्री. आणि रेडियस किती येणार? 15 सेंटीमीटर. आणि काय काढायचं आपल्याला? लेंथ ऑफ अन आर्क. आर्क लेंथ काढायचे. आर्क लेंथ कशी दाखवतो आपण? एस. एस इज इक्वल टू व्हॉट? एस ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग आत्ताच आपण फॉर्म्युला काय बघितला आर्क लेंथचा? फॉर्म्युला बघा एकदा. काय आर्क लेंथचा फॉर्म्युला? एस इज इक्वल टू आर थीटा. बरोबर. त्यानंतर एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय? हाफ इंटू आर स्क्वेअर थीटा. बरोबर. आणि सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर आणि आर्क लेंथ मधलं रिलेशन काय फाइंड केलेलं आपण? ए इज इक्वल टू हाफ इंटू आर इंटू एस. इथला एक आर आणि थीटाला आपण काय पुट केलं? एस पुट केलं. हे झालं आपलं आर्क लेंथ आणि एरिया ऑफ सेक्टर मधलं रिलेशन. हे 3च फॉर्म्युले वापरून आपल्याला ह्या एक्सरसाइज मधले सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. सो फार सोपे प्रश्न आहेत. फक्त प्रश्न नीट वाचायचा आणि आन्सर फाइंड करायचं. तर सगळ्यात मेन गोष्ट काय करायची ह्याच्यामध्ये?
आर्क लेंथचा फॉर्म्युला वापरणार आपण, बरोबर. लेंथ ऑफ आर्क लिहिणार कसं आहे, लेंथ ऑफ एन आर्क ऑफ अ सर्कल इज गिवन बाय, कशी लिहितो आपण, आर्क लेंथचा फॉर्म्युला काय आहे, एस इज इक्वल टू आर थीटा, आर इंटू थीटा, एस इज इक्वल टू आर इंटू थीटा, बरोबर. मग आता आपल्याकडं आर ची व्हॅल्यू आहे 15 सेंटीमीटर, बरोबर. आणि थीटा काय आहे 108 डिग्री. आता हा डिग्री मध्ये दिलाय आणि मी मगाशी तुम्हाला फॉर्म्युला सांगतानाच काय सांगितलं होतं की थीटा कसा पाहिजे, मस्ट बी इन रेडियन, रेडियन मध्येच असला पाहिजे. देअरफॉर आता इथंच आपण आधी थीटा फाइंड करूया. थीटा इज इक्वल टू 108, तर डिग्री आहे, डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन करताना आपण कशाने मल्टिप्लाय करतो, पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करतो. मग ह्याचं कशामध्ये कन्वर्जन होतं, रेडियन मध्ये कन्वर्जन होतं, बरोबर. मग आता ह्याला कशाने भाग जातोय, 18 ने जातो का बघा, दोघांना जातोय, बरोबर. किती येते, 18 सम 18 108, 108, बरोबर. आणि 18 असे 180, बरोबर. आता इथे 6 आले आणि इथं 10 आले. 6 आणि 10 ला कितीने जातोय, 2 ने जातोय. बेत्रिक 6 आणि बेपंचे 10, म्हणजेच किती आलं हे 3 पाय अपॉन 5 रेडियन. थीटाची व्हॅल्यू काय आली, 3 पाय अपॉन 5 रेडियन. आता 3 आणि 5 चा कोण कॉमन डिवायझर नाहीये, सो ते तसंच राहणार, बरोबर. थीटाची व्हॅल्यू आपण आता रेडियन मध्ये काढलेली आहे. आता ती आपण या फॉर्म्युलात पुट करणार आणि मग आन्सर काढणार. सोपं आहे. फक्त ज्या काही गोष्टी मॅन्डेटरी गोष्टी आहेत, ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, त्या नीट लक्षात ठेवूनच सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला. देअरफॉर एस इज इक्वल टू व्हॉट, एस काय होणार, आर, आर किती आहे 15 सेंटीमीटर आहे ना, बरोबर. रेडियस इनटू थीटा किती आहे, रेडियन मध्ये काढलेली व्हॅल्यू घ्यायची आहे 3 पाय अपॉन 5, बरोबर. आता बघा 5 एके 5, 5 त्रिक 15, बरोबर. 3 त्रिक किती होणार 9, 9 पाय. देअरफॉर एस इज इक्वल टू व्हॉट, 9 पाय सेंटीमीटर. एस म्हणजेच काय आहे, आर्क लेंथ आहे आपली, बरोबर. देअरफॉर आर्क लेंथ इज 9 पाय सेंटीमीटर. लेंथ आहे, बरोबर. त्यामुळे आपण ह्याचे युनिट काय लिहिणार, सेंटीमीटरच लिहिणार. लक्षात येते का बघा, सोपं आहे. फक्त व्यवस्थित काय काय गोष्टी म्हणजे अँगल जो आहे तो रेडियन मध्येच पाहिजे आणि फॉर्म्युला व्यवस्थित यूज करून व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करायचे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय बघा, द रेडियस ऑफ द सर्कल इज 9 सेंटीमीटर. म्हणजे त्यांनी सर्कलची रेडियस दिली आहे, वर्तुळाची काय दिली आहे, त्रिज्या. रेडियस म्हणजे काय, त्रिज्या. किती दिली आहे 9 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर दिले, बरोबर. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ दिस सर्कल, म्हणजे त्याची आपल्याला आर्क लेंथ काढायची आहे. विच कट्स ऑफ अ कॉर्ड ऑफ लेंथ, विच कट्स ऑफ द कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. आता इथे त्यांनी डायरेक्ट दिलेलं नाहीये, त्यांनी फक्त रेडियस दिली आहे आणि एक कंडिशन दिली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला अँगल काढायचा आहे, थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. कारण आर्क लेंथच काढायचे, फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क म्हणतात ते, बरोबर. त्यामुळे आपल्याला इथं दुसरा कुठलाच फॉर्म्युला वापरता येणार नाही. एस इज इक्वल टू आर थीटा हाच फॉर्म्युला वापरायला लागणार आहे, बरोबर. आणि आर आहे, सो जी काही कंडिशन आहे त्याच्यावरून आपल्याला थीटा काढायला पाहिजे. तर बघा आधी डायग्राम बनवून घ्या म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल. तर सर्कलची जी रेडियस आहे ती किती आहे 9 सेंटीमीटर, ठीक आहे. ही आणि ही सपोज आपण रेडियस कन्सिडर केली, किती आहे ही 9 सेंटीमीटर, ठीक आहे. आणि आपल्याला ह्या आर्कची लेंथ काढायची आहे. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ दिस सर्कल विच कट्स ऑफ अ कॉर्ड. आता बघा
हा पॉइंट सर्कलवरचा आणि हा पॉइंट जॉईन करणारे आपण एक कॉर्ड काढली, ही एक काय काढली, जीवा काढली. ठीक आहे. सर्कलवरचे कुठलेही दोन पॉइंट जॉईन करणारी लाईन म्हणजे काय असते, कॉर्ड असते. तर आपण ती इथं घेतली आणि त्या कॉर्डची लेंथ किती दिली आहे त्यांनी, इक्वल टू लेंथ ऑफ रेडियस. म्हणजे ह्या कॉर्डची लेंथ पण रेडियस एवढीच आहे. म्हणजेच किती आहे ती 9 आहे. म्हणजे बघा हा इथं हा जो काही ट्रायंगल तयार होतोय ह्याची ही साइड पण 9 येते, ही साइड पण 9 येते आणि ही साइड पण 9 येते. म्हणजे तिन्ही साइड्स ह्याच्या इक्वल येतात, सेम लेंथच्या येतात. म्हणजेच हा ट्रायंगल कुठला असणार आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. बरोबर. नाव देऊयात आपण याला. सपोज हा सेंटर आहे ओ सर्कलचा आणि ही जी काही कॉर्ड आहे ती आपण ए बी म्हणलं. हा पॉइंट ए आणि हा पॉइंट बी. तर ओ ए, ओ बी आणि ए बी ह्या तिघांची लेंथ सेम आहे. त्यामुळे हा कुठला आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होतो इथं. बरोबर. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती आहेत. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट अँड ऑल अँगल्स ऑल्सो कॉन्ग्रुएंट. बरोबर. म्हणजेच ह्यातल्या प्रत्येक कोणा, ह्या ट्रायंगल मधले किंवा ह्या त्रिकोणातले हे जे प्रत्येक कोण आहेत हे कितीचे असणार आहेत. आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती, 180 अंश. बरोबर. 180 डिग्री. आता प्रत्येकाचं माप सेम असणार आहे. बरोबर. म्हणजे 180 डिवायडेड बाय 3 किती येणार, हे 60 डिग्री. बरोबर. म्हणजे त्रिकोणाचा हा ह्या ट्रायंगलचा प्रत्येक अँगल असणार आहे तो कितीचा असणार आहे, 60 डिग्रीचा असणार. नेहमी लक्षात ठेवा इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये सगळे अँगल्स हे 60 चेच असतात. कारण का, सम ऑफ मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180. हे चेंज होत नाही. त्यामुळे आणि अँगल्स पण 3च आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी हे इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये हे जे अँगल्स असणार आहेत ते 60 चे असणार आहेत. मग आपल्याला फक्त हा इथल्या थीटाची व्हॅल्यू हवी. तर हा थीटा किती येतोय, 60 डिग्री. बरोबर. मग आता हे जे 60 डिग्री आहे, थीटा हा जो आपल्याला 60 डिग्री मिळालाय, आता आपल्याला तर हा रेडियन मध्ये हवाय. बरोबर. डिग्री मध्ये नकोय. फॉर्म्युल्यात आपल्याला तो कसा हवाय, रेडियन मध्ये हवाय. मग 60 इंटू पाय अपॉन 180 रेडियन मध्ये कन्वर्जन करण्यासाठी डिग्रीचं, म्हणजे हा काय होणार, 0 0 कॅन्सल. 6 × 6 6 × 18. म्हणजे हे काय येणार, थीटा इज इक्वल टू π/3 रेडियन येणार. बरोबर. ही झाली आपली थीटाची व्हॅल्यू. आणि रेडियस तर त्यांनी दिलेलीच आहे, आर आणि थीटा मिळाला. याच्यावरून आपण काय काढू शकतो, लेंथ ऑफ एन आर्क. बरोबर. तीच आपल्याला फाइंड करायची. मग लिहिणार कसं आता हे, तर बघा फ्रॉम गिव्हन कंडिशन, गिव्हन मध्ये जी काही कंडिशन दिलेली आहे त्याच्यावरून आपल्याला काय मिळते, इन ट्रायंगल ओ ए बी, हा जो ओ ए बी ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये ओ ए इक्वल टू ए बी इक्वल टू ओ बी, ह्या सगळ्या ज्या साइड्स आहेत ह्यांची लेंथ सेम येते. किती येते, 9 सेंटीमीटर. बरोबर. 9 सेंटीमीटर येते. देअरफॉर ट्रायंगल ओ ए बी इज अन, कसा होतोय, इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगल ओ ए बी कुठला होतोय आपला, इक्विलॅटरल ट्रायंगल होतोय. बरोबर. आणि इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे देअरफॉर थीटा इज व्हॉट, 60 डिग्री. बरोबर. थीटा इज व्हॉट, 60 डिग्री. बट वी हॅव टू कन्वर्ट डिग्री टू रेडियन. बरोबर. फॉर्म्युला मध्ये पुट करण्यासाठी डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन केलं पाहिजे. देअरफॉर 60 इंटू पाय अपॉन 180. बरोबर. असं पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे, याचं रेडियन मध्ये कन्वर्जन होणार आहे. 0 0 कॅन्सल. 6 × 6 6 × 18. म्हणजेच किती झालं हे, π/3 रेडियन झालं. बरोबर. देअरफॉर थीटा इज व्हॉट, π/3 रेडियन अँड आर इज व्हॉट, रेडियस किती आहे, 9 सेंटीमीटर. देअरफॉर आर्क
arc length S is equal to what? R into theta. म्हणजे किती येणार आहे? R ची व्हॅल्यू 9 into theta किती? पाय बाय 3. बरोबर? 3 एके 3, 3 त्रिक 9. म्हणजे किती आलं हे? 3 पाय. Therefore S is म्हणजे arc length is what? 3 पाय येणार. बरोबर? आणि लेंथ आहे, सो हे आपण कशामध्ये मेजर करतो? सेंटीमीटर मध्येच मेजर करतो. आता ह्या आन्सर मध्ये जरी पाय आलं असलं तरी आपण असंच ठेवायचं, काही प्रॉब्लेम नाही बोर्डच्या एक्झामला. आता जर तुम्हाला CET ला हा प्रश्न आला आणि त्यांनी ऑप्शन मध्ये 3 पाय दिलं नसेल, पॉइंट मध्ये वगैरे काहीतरी आन्सर दिला असेल, तर पायची व्हॅल्यू 22/7 पुट करून मग ते कॅल्क्युलेशन करून ते आन्सर लिहायचं. पण आता 11वीचा जे तुमचे फायनल पेपर आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हे ॲज इट इज ठेवलं तरी चालेल. तर ह्या क्वेश्चन मध्ये महत्वाचं काय होतं, तर गिवन मध्ये जी कंडिशन दिलेली आहे ती व्यवस्थित डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये दाखवून तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं. म्हणजे थीटाची व्हॅल्यू, अँगल काढायचा होता आणि मग ते फॉर्म्युल्यात पुट करून सॉल्व्ह करायचं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर जो अँगल आहे तो रेडियन मध्येच घ्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, डिग्री मध्ये चालणार नाही, नाही तर आन्सर चुकेल. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय दिला बघा तुम्हाला, फाइंड द अँगल इन डिग्री. म्हणजे आपल्याला आता अँगल काढायचा आहे, थीटाची व्हॅल्यू काढायची आणि ते कशामध्ये काढायचे? डिग्री मध्ये काढायचे. प्रश्न नीट वाचा, मी एवढ्यासाठीच सांगते कारण जनरली आपण फॉर्म्युला मध्ये यूज करताना थीटा हा नेहमी रेडियन मध्ये यूज करतो आणि इथं आपल्याला त्यांनी डिग्री मध्ये काढायला सांगितले. ठीक आहे, सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ द सर्कल. अँगल कसा आहे? सेंटरच्या इथला आहे, जे आपण नेहमी जो थीटा घेतो तो, बाय अन आर्क हुज लेंथ इज 15 सेंटीमीटर. म्हणजे तिथं आर्क लेंथ दिली आहे त्यांनी. बरोबर, एस ची व्हॅल्यू काय दिली आहे त्यांनी? 15 सेंटीमीटर. इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज 25 सेंटीमीटर. आणि रेडियस आर ची पण व्हॅल्यू दिली, किती दिले? 25 सेंटीमीटर. म्हणजेच त्यांनी आर्क लेंथ दिली आहे, रेडियस दिली आहे आणि तुम्हाला काय विचारलंय? थीटाची व्हॅल्यू काढायला सांगितलं. आता मी सर्कल मधला फक्त सेक्टरचाच पार्ट कन्सिडर करते. सपोज हा सेंटर आहे, तर इथं जो अँगल होता तो थीटा, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि हा जो आर्क आहे ह्याची लेंथ किती दिली आहे त्यांनी? 15 सेंटीमीटर दिली. बरोबर, आणि रेडियस किती दिले? 25 सेंटीमीटर. ठीक आहे, डायग्राम तुम्हाला फक्त समजण्यासाठी काढली आहे, प्रत्येक वेळीच काय डायग्राम काढण्याची गरज नाही. जिथं एखादी वेगळी कंडिशन दिली आहे, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. आता मग अशा आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल आहे असं दाखवून मग थीटा काढायला लागला होता, त्यावेळी डायग्राम नेसेसरी आहे, तर काढायचीच डायग्राम. पण हे असे जे नॉर्मल म्हणजे बेसिक रेग्युलर क्वेश्चन्स असतात जे म्हणजे सेम टाईपचे, त्याच्यामध्ये काही डायग्राम काढायची गरज नाहीये. पण एकदा तरी एखादा क्वेश्चन आला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम काढून दाखवावंच लागलं. तर हे एक्सरसाइज मध्ये सगळे सेम टाईपचेच येतात, सो प्रत्येक वेळी काही नाही काढली तरी चालू शकतो. तर बघा आता आपला फॉर्म्युला काय आहे? S इज इक्वल टू, लिहिणार कसं आहे आता? वी नो दॅट व्हॉट S इज इक्वल टू आर थीटा. बरोबर, आता आपल्याला ह्याच्यामध्ये काढायचं काय आहे? थीटा, अँगल काढायचा आहे. देअरफॉर थीटा इज इक्वल टू S अपॉन, आता हा जो आर इथं ह्या अँगल सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये तो इकडे आल्यावर काय होईल? डिवाइड होईल. देअरफॉर थीटा इज व्हॉट? S अपॉन आर येणार. बरोबर, मग आता आपल्याला S ची व्हॅल्यू माहिती आहे 15, आर ची व्हॅल्यू माहिती आहे 25. बरोबर, देअरफॉर थीटा इज व्हॉट? 15 अपॉन 25. पण 15 आणि 25 ला 5 ने डिवाइड होते. बरोबर, मग काय येणार? 5 त्रिक 15, 5 25, म्हणजेच काय येणार? 3 अपॉन 5. जस्ट सिम्प्लिफाय करून घेतलं, वेगळं काहीच केलेलं नाही. आता 3 आणि 5 चा कोण कॉमन डिवायझर आहे का? नाही, प्राईम नंबर आहे, स्वतः कॉमन डिवायझर नसणार. देअरफॉर थीटा इज व्हॉट? 3 अपॉन 5. आता हे डिग्री आलं का रेडियन? ही जी थीटाची व्हॅल्यू आली ती डिग्री मध्ये आली का रेडियन मध्ये आली? तर ही व्हॅल्यू रेडियन मध्ये आली.
का रेडियन मध्ये आली? कारण आपण नेहमी फॉर्म्युल्यात इनपुट देताना थीटा कशी देतो? रेडियन मध्येच देतो. सो जरी आपण ह्या फॉर्म्युल्यावरून फाइंड केली असली तरी ती व्हॅल्यू कशामध्ये आहे? रेडियन मध्येच आहे. तुम्ही फक्त एवढंच आन्सर काढून थांबाल तर तसं नाहीये. प्रश्न काय दिलाय बघा, अँगल इन डिग्री, फाइंड द अँगल इन डिग्री. आपल्याला डिग्री मध्ये काढायचा आहे जो अँगल आहे तो, रेडियन मध्ये नाही. मग आता हे जे रेडियन आहे ह्याचं आपल्याला डिग्री मध्ये कन्वर्जन करायचंय. देअरफॉर थीटा इज इक्वल टू हे 3/5 ॲज इट इज राहणार. आता रेडियनचं डिग्री मध्ये कन्वर्ट करताना कशाने मल्टिप्लाय करणार? 180/π नी. आणि मग हे कशामध्ये कन्वर्ट होतंय? डिग्री मध्ये कन्वर्ट होते. बरोबर. मग आता 5 नी 180 ला डिवाइड होते. कसं होणार हे? 5 1 5, 5 त्रिक 15, उरले किती इथे 3 आणि 5 सख्ख 30. बरोबर. म्हणजे किती आले? 36. 36 इंटू 3 किती येत आहे? 6 त्रिक 18, एक आले 3 त्रिक 9 आणि 1 10, म्हणजे किती आले? 108. 108 हे न्यूमरेटर झाले. डिनॉमिनेटर मध्ये काय उरले? पाय उरले फक्त. बरोबर. देअरफॉर हे कशात कन्वर्जन झालं? 108/π डिग्री. देअरफॉर थीटा इज व्हॉट? 108/π डिग्री. ठीक आहे. हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. हे काढणं काहीच अवघड नाहीये. जस्ट फॉर्म्युल्यात व्हॅल्यू वाढूनच फाइंड करायचं होतं, पण तुम्हाला ते डिग्री मध्ये फाइंड करायचंय. सो परत कन्वर्जन फॅक्टर यूज करून रेडियनचं डिग्री मध्ये कन्वर्जन करायला विसरायचं नाही. अशा टाइपचे क्वेश्चन आले की. नेक्स्ट 4th क्वेश्चन काय दिलाय बघा. अ पेंड्युलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर oscillates through an angle of 18 degree. बरोबर. फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. म्हणजेच काय? पेंड्युलम म्हणजे काय? दोलक. बरोबर. दोलक असतो तो, किंवा घड्याळ असतं बघा, मोठी वॉल वरती लावायची जी वॉच असतात त्याच्यामध्ये असा इकडे तिकडे असा फिरत असतो. तो काय असतो? पेंड्युलम असतो. ठीक आहे. तर तो अशा प्रकारचा एक पेंड्युलम आहे आणि त्याची लेंथ किती आहे? अशा टाइपचं काहीतरी असतं. त्याची लेंथ किती दिली आहे? 14 सेंटीमीटर, 14 सेंटीमीटर दिली आहे. आणि तो ऑसिलरेट होतोय. ऑसिलरेट होणे म्हणजे काय? ऑसिलरेशन्स बघितलंय तुम्ही फिजिक्स मध्ये झालंय बघा हे तुम्हाला. एका पॉइंट कडून आता सपोज हा जो काही पेंड्युलम आहे तो आपण इथपर्यंत आणला आणि इथनं सोडून दिला तर तो परत इकडून जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच इकडच्या साईडला पण जाणार, परत मूळ पोझिशनला येणार, परत इकडे जाणार, परत इथून जाणार, परत इकडे जाणार, परत मध्ये येणार, परत मेन पोझिशनला येणार. असा जो तो फिरत असतो त्यांना काय म्हणायचं? ऑसिलरेशन्स म्हणायचं. म्हणजे एखादी वस्तू त्याच्या ओरिजिनल पोझिशन पासून मूव्ह होते, एखादा पर्टिक्युलर पोझिशन वर जाते आणि परत त्या पोझिशन वर परत येते, तर ते काय असतं? वन ऑसिलरेशन होते तिथं. बरोबर. तर असे तो ऑसिलरेशन्स घेतो. ऑसिलरेशनशी आपल्याला काही संबंध नाही. मी जस्ट तुम्हाला व्हिज्युअलाइज हवं, तुमच्या लक्षात यावं ही गोष्ट म्हणून तुम्हाला सांगते. असा असा तो फिरतो इकडे इकडे. घड्याळात असतो बघा, त्याच्यावरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. आणि तो किती अँगल मध्ये फिरतोय? फक्त 18 डिग्री मध्येच फिरतोय. इथून इकडं 18 डिग्री जातो, परत इकडं 18 डिग्री, एवढाच अँगल मध्ये फिरतोय. तर आपल्याला काय काढायचे? फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. तर हा जो काही पाथ त्याने तयार केलाय, हा जो पाथ आहे त्याची आपल्याला लेंथ काढायची. म्हणजेच काय करायचं बघा, आपल्याला इथं आर्क लेंथच काढायचे. कारण सर्कलच्या केसमध्ये कन्सिडर केलं तर हा सेंटर असेल, तर ह्या दोन त्याच्या रेडियस होतील. बरोबर. ती लेंथ म्हणजेच त्यांची काय असणार आहे? रेडियस असणार आहे सर्कलच्या केसमध्ये. आणि हे असे ह्या पाथ मध्ये मूव्ह होतोय. बरोबर. म्हणजेच हा काय झाला? आर्क झाला सर्कलचा. बरोबर. हा असा पूर्ण जर आपण सर्कल कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये हा सेंटर, म्हणजे इथं स्पेस नाहीये सो मी एवढंच घेतलंय, पण इकडे जेवढी स्पेस आहे तेवढीच इकडे असणार आहे कारण हा सेंटर आहे. तर सेम सर्कल सारखंच होतंय हे, फक्त त्यांनी पेंड्युलमचं दिले. तर काही वेगळं करायचं नाहीये, सेमच करायचंय. लेंथ ऑफ इट्स पाथ म्हणजेच लेंथ ऑफ आर्क म्हणजेच एस.
एसचा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. एस इज व्हॉट, आर इंटू थीटा, बरोबर. आर म्हणजेच काय, रेडियस. रेडियस म्हणजेच काय, लेंथ ऑफ द पेंड्युलम. किती आहे ती, 14 सेंटीमीटर, बरोबर. आणि आरची व्हॅल्यू किती आहे, 14. डायरेक्ट फॉर्म्युला वापरता येणार नाही आपल्याला, आधी आपल्याला गिवन लिहावं लागेल. तर काय, लेंथ ऑफ पेंड्युलम म्हणजेच आर किती आहे, 14 सेंटीमीटर. त्यानंतर थीटा अँगल किती आहे, 18 डिग्री, 18 डिग्री आहे. पण आपल्याला हा कधीच डिग्री मध्ये घेता येणार नाही, रेडियन मध्ये कन्वर्ट करावा लागेल. सो 18 इंटू रेडियन मध्ये कन्वर्ट करताना काय करणार, पाय अपॉन 180, बरोबर. 18 1 जा 18, 18 10 जा 180, बरोबर. म्हणजेच हे काय आलं, थीटाची व्हॅल्यू काय आली, पाय अपॉन 10 काय आलं, रेडियन आलेलं आहे. रेडियन मध्ये कन्वर्जन केलं आपण. ह्याला काय लिहिणार आपण, रेडियन, पाय बाय 180, ठीक आहे. थीटा काय आला, पाय अपॉन 10. आणि आता आपल्याला काय काढायचे, एस ची व्हॅल्यू, लेंथ ऑफ इट्स पाथ, म्हणजे आर्क लेंथ काढायचे. देअरफॉर एस इज व्हॉट, आर इंटू थीटा. देअरफॉर व्हॅल्यूज पुट करूयात आपण. एस इज व्हॉट, आर ची व्हॅल्यू काय, 14 इंटू थीटा काय, पाय अपॉन 10, बरोबर. म्हणजेच हे कसं येणार, 2 14, 2 पंचे 10, 7 आणि 5चा पण कॉमन डिवायझर नाहीये कारण प्राईम नंबर्स येतात. देअरफॉर एस इज व्हॉट, 7 पाय अपॉन 5, बरोबर. लेंथ आहे, सो कशात, आर्कची लेंथ आहे किंवा लेंथ ऑफ द पेंड्युलमच्या पाथचे काय येणार, सेंटीमीटर. देअरफॉर फायनली आन्सर कसं लिहिणार, देअरफॉर लेंथ ऑफ path of pendulum, length of path of pendulum is किती येते, 7 पाय अपॉन 5 सेंटीमीटर, बरोबर. लेंथ किती येणार, 7 पाय अपॉन 5. कॅल्क्युलेशन्स काहीच अवघड नव्हते, फक्त तुम्हाला हा प्रश्न रिलेट करायचा होता सर्कल सोबत. तो तुम्हाला व्यवस्थित जमलं, कुठल्या गोष्टीला काय म्हणलंय त्या व्यवस्थित व्हॅल्यू पुट केला की आन्सर आरामात येतं.